नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार सईला म्हणत असतो, तुला काय वाटलं सानिकाला जीवे मारल्यानंतर मी तुझ्याकडे येईल? तर चुकतीयस तू. एक लक्षात ठेव, सानिकाला जर काही झालं ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. पुढे तो म्हणू लागतो, अगं सानिकाने शब्द दिलाय तुला, तिने तुला घरात ठेवलं म्हणून तुला मला घरातून बाहेर काढता येत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही का तू काय बी करशील आणि मी नुसतं बघत राहील. तो सईला म्हणत असतो, शांत हो सई आणि 10 वेळा विचार कर आपण काय करतोय. सानिकाला जर काही झालं ना तर तू मला कायमचं गमावशील सई. फक्त मलाच नाही तर सगळं गमावशील सई. मला, आईबाबांना, आपल्या घराला आणि इथून पुढचं सगळं आयुष्य जेलमध्ये सडशील सई. तेव्हा हे सगळे विचार मनातून काढून टाक. डोकं शांत ठेव सई. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेव, आणि इथून पुढं जर तू माझ्या सानिकाला काही करण्याचा प्रयत्न जरी केला ना तर मी विसरून जाईल की तू माझी लहानपणाची मैत्रीण आहेस. सरकारचं बोलणं ऐकून सई हातातला चाकू खाली टाकून तिथून निघून जाते. सई किचनमध्ये येऊन रडत असते आणि म्हणू लागते, असं काय त्या सानिकामध्ये जे माझ्यात नाहीये. इकडे सर्वेश पंकजाला म्हणत असतो, काय राजा कळशीचा आहे आणि ते आप्पाचा मुलगा आहे? नाही नाही नाही, मला नाही पटत आहे. आणि तो विचारू लागतो, पण हे तुला कसं काय कळलं? त्यावर पंकजा म्हणते, आता हे कसं कळलं हे महत्त्वाचं आहे का? पुढे तो म्हणू लागतो, अगं मला हे आधी का नाही सांगितलं तू? त्या पवारला फोन करून जा विचारला असता. थांब, आत्ताच्या आत्ता जाऊन मामांनाच सांगतो. त्या राजाची वाटच लावतो. स्वतःला फार ओव्हर स्मार्ट समजत होता काय? त्यावर पंकजा म्हणते, जा सगळं सांगून टाक दादाला आणि दादा त्याला मारून टाकल. अरे सर्वेश, या माहितीचा आपल्याला काही उपयोग व्हायला नको का? पुढे ती म्हणू लागते, जे झालंय ना ते एकदम योग्यच झालंय बघ, आणि ते आपल्या पथ्यावर पडणार आहे. अरे आपल्याकडं हुकुमाचा एक काय. तेवढ्यात सई तिथे येऊन चोरून ऐकू लागते. पुढे पंकजा म्हणू लागते, त्या सानिकाला बी माहिती नाही की राजा कळशीचा आहे ते. हे ऐकून सई खुश होते आणि म्हणू लागते, म्हणजे सरकार कळशीचा आहे हे सानिकाला माहीतच नाहीये. त्यावर सर्वेश विचारू लागतो, पण तुला कोणी सांगितलं सानिकाला माहीत नाही सरकार कळशीचं आहे ते? त्यावर पंकजा हसू लागते आणि तिचा रुमाल काढून सर्वेशला तिच्यातली चिठ्ठी दाखवते. सरकारने सानिकाला लिहिलेली चिठ्ठी असते आणि त्याची पंकजाने कशी अदलाबदल केली हे ती सर्वेशला सांगू लागते. सर्वेश ती चिठ्ठी घेऊन वाचू लागतो आणि त्याला धक्का बसतो. तेवढ्यात कसला तरी आवाज येतो म्हणून ते दोघं मागे वळून बघतात तर तिथे सई चहा घेऊन आलेली असते. सई घाबरते आणि म्हणू लागते, चहा द्यायला आले होते. ती मध्ये येऊन चहा देते आणि तिथून निघून जाते. इकडे सरकार सईच्या वागण्यामुळे टेन्शनमध्ये असतो आणि तो बाबूला फोन लावतो. बाबू फोन उचलतो आणि म्हणू लागतो, क्या मेरी जान? त्यावर सरकार म्हणतो, गप रे. त्यावर बाबू म्हणतो, गप रे क्या, कुछ टेन्शन चल रहा है क्या? त्यावर सरकार म्हणू लागतो, टेन्शन नाही, लई मोठा प्रॉब्लेम झाला इथे. काल सईने सानिकाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून बाबूला धक्का बसतो. सरकार म्हणू लागतो, आता मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. नशीब मी काल तिथं वेळेवर पोहोचलो. पण सईचं इथं राहणं म्हणजे सानिकाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिला इथनं काढलं पाहिजे. त्यावर बाबू म्हणतो, ठीक आहे भाई, बोल क्या करना है? त्यावर सरकार सांगू लागतो, सईला जर इथनं काढायचं आहे त्यावर एकच उपाय आहे आणि सईला कसं बाहेर काढायचं याबद्दल त्यांच्यात बोलणं होतं. त्यावर बाबू म्हणतो, ठीक आहे भाई. त्यावर सरकार म्हणतो, तुम्ही दोघंही तिकडून निघा. त्यावर बाबू म्हणू लागतो, मैं अकेला ही आता हूँ भाई, शोना को भाडा मिला है वो उधर जाएगा. त्यावर सरकार म्हणू लागतो, बरं ठीक आहे, पण आपला हा जर प्लॅन सक्सेसफुल झाला ना तरच सईला बाहेर काढता येईल. आणि तो फोन ठेवतो. इकडे सई सानिकासाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, ताईसाहेब हा ज्यूस घ्या, बरं वाटतंय का आता, की औषध लावून देऊ? त्यावर सानिका म्हणते, नाही नको, मी लावलंय औषध. त्यावर सई म्हणू लागते, सॉरी बरं का ताई, माझ्यामुळं. त्यावर सानिका म्हणते, अगं किती वेळेस सॉरी म्हणतेस आणि त्यात तुझी काही बी चूक नव्हती. त्यावर सई म्हणू लागते, हां पण माझ्या जीवाला नुसता घोर लागलाय. त्यावर सानिका म्हणते, ते सोड, तू कविता ऐकतेस का? त्यावर सई म्हणते, कविता? तुम्ही कविता बी करता? त्यावर सानिका कविता म्हणू लागते. सानिका सईला विचारू लागते, काय झालं, कविता कशी वाटली? त्यावर सई म्हणू लागते, अहो ताईसाहेब मला काही समजलं नाही हो. हां पण एवढं समजलं की कविता प्रेमाबद्दल आहे. त्यावर सानिका विचारू लागते, हे कसं समजलं? त्यावर सई म्हणते, तुमच्या डोळ्यावरनं.
राजाकडे बघताना तुमच्या डोळ्यात जी चमक असते ना तीच चमक दिसली बघा. पुढे ती विचारू लागते, पण या कवितेचा अर्थ काय हो? त्यावर सानिका म्हणते सांगते आणि ती कवितेचा अर्थ सांगू लागते. पुढे सई म्हणते, पण या कवितेचा अर्थ काय हो? त्यावर सानिका म्हणते सांगते. तर नश्टर म्हणजे धारदार वस्तू. तर तुझ्या डोळ्याचं पातं इतकं धारदार आहे, त्याने माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. अन बिनाई म्हणजे डोळ्यांची रोशनी. त्या रोशनीच्या धारेनं मुसलसल म्हणजे लगातार माझ्यावर वार केला. असा या कवितेचा अर्थ होता. त्यावर सई म्हणते, पण मराठीत लिहायची का कविता? त्यावर सानिका म्हणते, तसं माझं काही नाही, मला जसं सुचतं तसं मी लिहित असते. ती पुढे म्हणू लागते, कवितेच्या प्रेमाला आणि प्रेमाच्या कवितेला कुठल्याच भाषेची सीमा नसते. त्यावर सई म्हणू लागते, सीमा नसतात? असं कसं? सीमा तर प्रत्येक गोष्टीला असतात की. भाऊबंदकीच्या भांडणात म्हणा किंवा 2 देशातल्या युद्धात म्हणा. सीमा आहेत म्हणून तर भांडणं होतात. तुमच्याच गावचं बघा की. तुमच्या गावाचं आणि बाजूच्या कळशी गावाचं लय वैर आहे असं ऐकलंय मी. म्हणजे 2 गावातली लोक एकमेकांच्या गावाची सीमा पण ओलांडत नाही, खरं आहे का? त्यावर सानिका म्हणते, वय खरं आहे. पुढे सई म्हणू लागते, आणि तसं नसतं तर या गावाचं कोणीतरी त्या गावाच्या प्रेमात पडलंच असतं की. त्यावर सानिकाला तिच्या वसुताईची आठवण येते. पुढे सई विचारू लागते, जर या गावाचं त्या गावात गेलं कोणी आणि त्या गावचं कोणी ह्या गावात आलं तर? त्यावर सानिका म्हणते, तर त्याचं काही खरं नाही. त्यावर सई विचार करू लागते, म्हणजे पंकजा म्हणत होती ते खरं आहे तर? सई विचारू लागते, जर या 2 गावातील मुलामुलींचं प्रेम प्रकरण घडलं तर? त्यावर सानिका म्हणते, ते असं होणं कधी शक्यच नाहीये. आणि जर झालं ना तर रक्ताचे पाट वाहतील, कारण 2 गावातील लोकांना त्या दोघांचं प्रेम कधीच स्वीकार होणार नाही. पुढे सई म्हणू लागते, जर त्या गावातलं कोणीतरी या गावात लपून छपून म्हणजे नाव बदलून राहिलं तर? त्यावर सानिका म्हणते की समजायचं की तो काही जास्त दिवस जगत नाही. पुढे ती म्हणते, पण तू हे का विचारतेस? त्यावर सई म्हणू लागते, नाही त्या सीमांवरनं विषय निघाला म्हणून आपलं सहज विचारलं. एवढ्याच सानिकाला फोन येतो आणि ती तिथून निघून जाते. सई विचार करत असते, पंकजाला का हुकुमाचा एक्का तिच्या हातात आहे, पण ह्यो एक्का तिच्या आधी मीच वापरून माझं काम करून घेणार आहे, म्हणजे सरकार कायमचा माझा होईल. इकडे सरकार साहेबरावांकडे येऊन विचारू लागतो, तुम्ही बोलवलंय का मला? त्यावर साहेबराव म्हणतात, हो बस. त्यावर सरकार म्हणतो, नाही नको, मी इथंच ठीक आहे. साहेबराव उठून कपाटातनं पैसे काढतात आणि राजासमोर जाऊन त्याला म्हणू लागतात, हे घे. त्यावर सरकार म्हणतो, माझा पगार झालाय. त्यावर साहेबराव म्हणतात, अरे माहिती आहे मला, पण हे माझ्याकडून तुझ्यासाठी बक्षीस. त्यावर सरकार म्हणतो, बक्षीस? ते कशासाठी? त्यावर साहेबराव म्हणतात, अरे माझ्या सानिकाची तू ज्या पद्धतीने काळजी घेतोस ते बघून लय बरं वाटलं बघ. तिच्यावर कुठलं बी संकट आलं तर पहिल्यांदा तू झेलतोस आणि तिच्या चेहऱ्यावर जेव्हा तेल उडालं तेव्हा बी पटकन इलाज केलास तू. पुढे ते म्हणतात, प्रसंगाचं भान आणि तुझ्यातली हुशारी बघून तुझा अभिमान वाटायला लागलाय. माझं आणि माझ्या पोरीचं नशीब चांगलं की तुझ्यासारखा बॉडीगार्ड आम्हाला सापडला. पुढे ते म्हणू लागतात, तू नुसता बॉडीगार्ड नाही आहेस, तू आता आमच्या घरच्यासारखा झाला आहेस. तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि हा विश्वास तू कमावला आहेस. आणि या विश्वासाचं मोल दुसरं कशात बी करता येत नाही हे मला ठाव आहे. तेवढ्यात सानिका तिथे येते. साहेबराव सरकारला म्हणत असतात, मला काहीतरी तुला द्यावंसं वाटलं म्हणून हे देतोय. माझ्याकडनं तुला हे छोटंसं बक्षीस आहे. नको साहेब, मला जे माझ्या कामाचं मोल मिळतंय तेच माझ्यासाठी बस आहे. आणि तुम्ही मला माझ्या घरचा समजलात हेच माझ्यासाठी खूप आहे. मला हे पैसे नको आहेत. तुमच्या शब्दाबाहेर मला जाता येणार नाही, त्यामुळे मला असा आग्रह करू नका. त्यावर साहेबराव म्हणू लागतात, ठीक आहे, पण आयुष्यामध्ये कवा बी कसली बी गरज भासली ना तर माझ्याकडे यायचं. सरकार तिथून जायला लागतो आणि साहेबराव त्याला थांबवतात आणि म्हणू लागतात, 1 मिनिट. आणि ते त्याची मिशी पिळू लागतात आणि म्हणतात, मर्दाची मिशी कायम अशी ताव मारलेली पाहिजे. मिशी म्हणजे त्याची शान असते या, स्वाभिमान असतो या, आणि प्रत्येक मर्दाने ती अभिमानाने मिळवली पाहिजे. सानिका हे सगळं बघत असते आणि खूप खुश होते आणि मनात म्हणू लागते, पप्पांचा किती विश्वास आहे राजावर. ह्योच चान्स आहे की आमच्याबद्दल पप्पांना सगळं सांगितलं पाहिजे. सरकार जेव्हा बाहेर येतो तेव्हा सानिका तिथे उभी असते आणि म्हणू लागते, आज खऱ्या अर्थाने तुला अजिमो शान शहेनशाह म्हणायला पाहिजे.
तेवढ्यात सानिकाची आई तिथे येते आणि दोघांकडे बघू लागते. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.